संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली, संत कृपा झाली, इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया त्याने उभारिला देवालय, नामातयाचा किंकर तेने रचिले आवार, तुका झाळाशे कळस भजन करा सावकाश. आतापर्यंत मी हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे असा जाणत होतो, पण आमच्या तुषारची पोरगी गेल्या वर्षी 9वीला होती आणि मराठी पुस्तक मी रद्दीमध्ये दिलं नाही, कारण मी लहानपणी ज्याला आपण ग्रामर म्हणतो त्याचा अभ्यासच केला आहे. ग्रामर म्हणजे काय, शुद्धलेखन काय हे लहानपणी पाहिलंच नाही, त्यामुळे आता आवड निर्माण झाली. हे बघा इथं वही आहे ना, त्याच्यात सुद्धा ते उतरून ठेवलंय काय काय खरं. तर सांगायचं काय की या अभंगामध्ये एक प्रश्न माझ्या 51 वर्षाच्या काळामध्ये 3-4दा विचारला गेलाय. इमारत फळा आली, ती इमारत कोणती? संत कृपा झाली, इमारत फळा आली, ती इमारत कोणती? तुम्ही तर्काने जरी सांगितलं तरी ते सुद्धा उत्तर खरं आहे. उदाहरणार्थ आमचा सचिनला विचारलं तर तो म्हणजे भक्ती ही इमारत फळा आली, चुकीचं नाही, अनुभवाने ती बरोबर. पण बहिणाबाईंनी ह्या अभ्यासक्रमामध्ये सांगितलं की वारकरी पंथ, वारकऱ्यांचा जो पंथ आता फफावळेला वाटतो, जिकडे जावं तिकडे वारकऱ्यांचं कीर्तन, वारकऱ्यांची भजन, वारकऱ्यांची दिंडी, ही संप्रदाय रूपी इमारत फळाला आली. हे शब्द ब्रह्म सांगतात आता भले अभ्यासामध्ये. मग अशा तऱ्हेचे शब्द लिहिलेला आणि आपल्या हृदयात कोरलेला असावा, त्याला शास्त्रज्ञान, आत्मज्ञान आणि गुरुज्ञान या तिघांची जोड लागते. मी हे उदाहरण सांगितलं माझ्या अनुभवातून. काल मी आजच्या या शाहिराला सुरेश राऊतला 4 ओळी म्हणायला सांगणार होतो. आता 2च आठवत आहेत, 2 नाही आठवत आहेत, पण खरोखर ऐकून तुम्ही खुश व्हा. विराट रूपणे, विराट रूपणे शिष्ण केवडे. कोणाला कळला शिष्णाचा अर्थ? शिष्ण म्हणजे काय? नंदी बैलाचा खालचा, त्याला शिष्ण म्हणतात. आता नंदी बैलाचा एवढा आहे, बस एवढा, पण विराट म्हणजे विश्वरूप, ह्याचा केवढा असेल? विराट रूपडे शिष्ण केवडे, काय निघाले मन पुन्हा. जाळायला गेलं तर तो जळला नाही, का मोठा होता, बाकी सगळं जळून गेलं विश्व, पण ह्या विराटाचं शिष्ण जे आहे हे जळलं नाही. मग काय केलं की जसं आपण ताक घुसळतो तसं त्याचं मंथन केलं. विराट रूपडे शिष्ण केवडे, काय निघाले मंथून. माहीत नसेल तर नको बकवास, माहीत नसेल तर नको बकवास. उपडी ठेवा तुंतुन, तुमचं उपडी ठेवा तुंतुन. आमच्या शाहिरीतला हा साकी हा प्रकार आहे. कालच 2 ओळी लिहिल्या, आवडल्या. दुसरी गोष्ट, वासोबा आमचे फक्त तिसरी शिकलेले, पण 7 वर्षांनी त्यांची साथी गातो. उंच हवेला चढवून बांधती बंगले तरोतरीचे. मी तिकडच्या ब्रिजवरती उतरलो होतो, पण विचारताना विचारलं, काल्या ब्रिजला लागून एक लहानसं मैदान होतं, तिकडेच हा वाल असेल आणि तिथेच निघाला.
म्हणजे मला काय म्हणायचं आहे, उंच हवेला चढून, तेव्हा मैदान होतं तिथे मटका दुधार चालायचा, पण आज खाली सुद्धा लोक राहत असते आणि वरती आपल्याला आपला आनंद अनुभवायला हा फार म्हणून मिळाला. उंच हवेल्या चढवून बांधती बंगले तरोतरीचे, बाग बगीच्यात टेबल खुर्च्यात घेती भोग परोतरीचे. मऊ बिछाण्यावरती लोळती पडते कला कुसरीचे, बहुसुवासिक उठणी लावून घेती हाती रुमाल जरीचे. अशा वेळी कैसे येईल, अशा वेळी कैसे येईल मुखाने नाम श्रीहरीचे. फुकट चालला काळ वाढले कर्ज यमापुरीचे. तिसरी शिकलेल्या माणसाने ही वाक्य लिहिलेली आहेत. पण मला ते एकदा बोलले होते, मधू शब्द ब्रह्म कुठेतरी वाचायचं आणि मग आपला अनुभव त्याला, आपल्याला जे यमक येतात, आपल्याला अनुप्रास येतो, आपल्याला अनुप्रास येतो, ह्या जोडायचा. एक फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कृष्णाबाई नावाची एक कवयित्री होऊन गेली. माझ्या अनुभवाने वाल्केश्वरला ज्या इंग्रज सरकारच्या ज्या बिल्डिंग होत्या त्या जेव्हा तयार होत होत्या आणि त्या कृष्णाबाईने उंच हवेल्या चढवून बांधती बंगले तरोतरीचे हे वाक्य एका अभंगामध्ये लिहिलेलं आणि ते वासुबाने आमच्या वाचलं आणि त्याचं साखीत रूपांतर केल्यानंतर आम्हाला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. हे माझ्या अनुभवात म्हणजे काय सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा लिहिताना कविकर्त्यांनी ग्रंथाच्या शब्दांकांचं, चांगल्या वाक्याचं अनुकरण करा. आता भरपूर ज्ञान सांगणारे लोक आहेत. काय मी थोडक्यात जे माझा अनुभव निवेदन केला याच्यापेक्षा मी काही जास्त बोलू नये असंच मला वाटतं. खूप बोलू शकतो, 1 तास प्रवचन देऊ शकतो, कारण एवढं माझ्या ग्रंथाचं वाचन आहे माझ्याकडे. काय ग्रंथ पण तेवढे आहेत, 300च्या वरती माझ्या स्वतःच्या घरामध्ये ग्रंथ आहे आणि 60 ते 70 गाण्याच्या वया आहेत. त्याप्रमाणे जर काढल्या गावापासून इथपर्यंत 60 ते 70 वया आहेत आणि त्या पुस्तक वड्या नाही. कमीत कमी 5 कविता तरी वासुदेवांच्या अशा करून 300 कविता माझ्याकडे वासुदेवांची मिळेल. एवढं सांगून माझं वाचन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सचिन, जय टीम सचिन चाहते परिवार. धन्यवाद. नक्कीच जर आपण पाहिलं ना तर आयुष्यामध्ये जगत असताना माणसाच्या पाठीवरती शबासकीची थाप आणि मोळाचे 2 शब्द जर असतील आणि योग्य ते मार्गदर्शन असेल ना तर आपण जी जगण्याची दिशा आहे, जगण्याचा जो मार्ग आहे तो योग्यच असतो. त्या ठिकाणी मात्र शंका नाही. यात बाबांच्या अभ्यासातून बाबांचा अनुभव देखील आपण ऐकला तरी सांगितलं. कारण त्यांचं जर वय पाहिलं तर आपण त्यांच्यासमोर काहीच नाही आहे. त्यांचा जितका अनुभव असेल तितकं आपलं त्याचा अर्थ आपलं वय असेल. माझं तरी म्हटलं तरी असं काही वावगं ठरणार नाही. यानंतर मी शुभ सन्मान होतील, कलाकारांचा सन्मान होईल. या ठिकाणी वगनाट्य कलेमधील वगनाट्यामधील अर्थ जर आपण पाहिलं तर मित्रांनो, कला ही सादर करणं आणि एका लेखकानं लिहिणं इतकं अवघड काम असतं ना. कारण जर आपण म्हटलं तर ते सुद्धा ऐतिहासिक लिहिणं आणि तो ऐतिहासिक विषय हाताळत असताना मित्रांनो 350 वर्षापूर्वीचा राजा होऊन गेल्यानंतर राजाला अजून आपल्या लेखणीच्या मार्फत जिवंत ठेवणं हे खूप अवघड काम असतं. आणि मित्रांनो 350 वर्षापूर्वी जो राजा होऊन गेला त्या राजाच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी एक पांगेरा नावाचा मावळा झाला आणि तो मावळा आज आपल्यापासून जर अपरिचित राहिला, आपल्याला का अपरिचित राहिला तर माझ्या मोजक्या भाषेत सांगायचं गेलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेवढा वाचू, जेवढा लिहू, जेवढा अनुभवू तेवढा कमी आहे. कारण आपल्याला फक्त सांगितला गेला इयत्ता 4थी पर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला गेला. त्यानंतर आपल्या आयुष्यातून इतिहास वगळला गेला. परंतु मित्रांनो, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जगत असताना आपल्याला 350हून अधिक किल्ले पाहिले. प्रत्येक किल्ल्याचा वेगळा इतिहास
इतिहास आहे. प्रत्येक किल्ला घेण्यासाठी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यांनी केलेला पराक्रमाचा इतिहास वेगळा आहे. त्यातीलच कामेरी गडाचा इतिहास अर्थात पांगेरासारख्या मावळ्यानं आपल्या रक्ताचा पाठ वाहून जात असताना सुद्धा आपला गड सोडला नाहीये, परंतु एक नवा इतिहास रचला. तोच इतिहास 350 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या रसिक मार्गाला दाखवण्यासाठी सचिन दादा धुमक यांच्या लेखणीतून अवघ्या जगापर्यंत पोहोचवण्यात आला. आणि त्या लेखणीमध्ये झालेल्या प्रत्येक अतोनात प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा मित्रांनो या ठिकाणी सन्मान होणार आहे. परंतु तो सन्मान होण्याच्या आधी जोरदार काळात सचिन दादासाठी, कारण आमच्या मनामध्ये संकल्पना निर्माण होऊन ते सत्यामध्ये उतरणं ही खूप अवघड असते. मित्रांनो बोलायला गेलं तर खूप आहे, परंतु या ठिकाणी मी लगेचच गौरव सोहळ्याच्या दिशेने वळतोय. या ठिकाणी सन्माननीय प्रशांत पाष्टे यांचा देखील सन्मान होईल मी विनंती करतोय. या ठिकाणी सन्मान होतोय व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या पाहुण्यांच्या हस्ते सन्मान होतोय. सन्माननीय धनाजी वीर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. एक मायेची या ठिकाणी या कार्यक्रमाचं अर्थात मित्रांनो आपण जर पाहिलं तर या कार्यक्रमामध्ये आपण एक मुलाचा सहभाग घेतो. त्या ठिकाणी या कार्यक्रमाची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह म्हणून दिलं जातं. क्षणोक्षणी आपण घरी गेल्यानंतर ज्या वेळेला त्या सन्मान चिन्हावरती आपली नजर होईल त्यावेळी एक आठवण करून देईल. तो अर्थात सचिन चाहते परिवार आपण जर पाहिलं तर सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. यानंतर स्नेहा गोडंबडे यांचा देखील सन्मान होईल मी विनंती करतोय. याने देखील एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नाटक क्षेत्रामध्ये स्वतः ती गायिका आहे, गायन चांगल्या प्रकारचं करते. तिने अनेक गाणी देखील गायली, तिचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय तुषारजी पंधरे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल अर्थात कुमारी संजना पवार यांचा देखील शुभ सन्मान होईल. तुषारजी पेंढरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. कलाकाराने केलेल्या कलेचा प्रयत्न आणि कलाकाराने रसिकांच्या मनामध्ये रुजवलेली आपला कलेचा त्याचा मित्रांनो या पुढील शुभ सन्मान असेल लीना पवार यांचा देखील शुभ सन्मान होईल मी विनंती करतोय. तुषारजी पेंढरे मावळी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आणि हा कार्यक्रम कारण जोपर्यंत आपण आपल्या कलाकाराला थाळीची साथ देत नाहीये तोपर्यंत कलाकारामध्ये एक कलेविषयी असणारं प्रेम आणि कला सादर करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नाहीये. यानंतरचा पुढील शुभ सन्मान असेल सौ पूनम मंगळेकर यांचा देखील सन्मान होईल. त्या उपस्थित नाहीयेत, मी स्नेहाला विनंती करतोय त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा. त्यानंतर पुढील शुभ सन्मान असेल कुमारी वैष्णवी सुर्वे. नक्कीच नाहीये ती, त्यांचा देखील सन्मान आपण पोहोचवणार आहोत. आणि मित्रांनो पुढील शुभ सन्मान असेल खऱ्या अर्थाने आपला कोकण कलेचा वारसा ज्याने जपला आणि अनेक कलाकारांना एक नवी संधी उपलब्ध करून दिली. मित्रांनो जर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांना ज्यांच्या आयोजनातून आतुरता असते ते अर्थात आपलं जर आपण पाहिलं तर सर्वांचं लाडकं कलामंच जर असेल त्या कलामंचानं अनेक कलाकार घडवले. मी परवाच्या दिवशी दीपक सरांचा एक स्टेटस बघितला. जवळजवळ त्यांनी आपल्या कोकण लोककलेचा वारसा जपणाऱ्या शाहिरांना जवळजवळ 20 ते 25 शाहिरांना नवीन शाहिरांना त्यांनी कला सादर करण्यासाठी कलामंचावर संधी दिली होती. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आणि टीम सचिन चाहते परिवाराला आणि बहुरंगी चाहत्यांचं बहुरंगी भारुड ज्यांनी पहिलं आयोजन केलं आणि ज्यांनी उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद मिळवून दिला आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ज्यांनी पहिली संधी मिळवून दिली आणि पहिला शो आमचा हाऊसफुल करून दिला अशा पानगुडी कलामंचाचा या ठिकाणी सन्मान होणार आहे.
विनंती करतोय दीपकजी कारकर साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या पाणबोडी कलामंचाचा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. कारण मित्रांनो पाणबोडी ही कलामंच यांनी एक खरोखर प्रेक्षक वर्गाला असेल प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये घर केलं आणि अनेक कलाकारांना संधी निर्माण करून दिली. त्या कलामंचाचा देखील आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच मी व्यासपीठावरती मान्यवरांना पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी विनंती करतोय. मित्रांनो या छोट्याशा सन्मान सोहळ्यानंतर आपण पुन्हा एकदा मान्यवरांच्या मनोगताकडे जातोय. मगाशी आपण मधुकर बाबांचं मनोगत ऐकलं. मी एक ओवी मला सहज तुकाराम महाराजांची एक ओवी आठवते. त्यानंतर मी मनोगताकडे येतोय. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. मित्रांनो गुंडा म्हणजे आपण पाहतोय तो गुंडा नव्हे परंतु अशा प्रकारे जर आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली कला आपण कशा प्रकारे जोपासतोय त्यासाठी मी हे वाक्य वापरलं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. आणि तो झेंडा आणि ती कला आजवर आपल्यामध्ये प्रेक्षकांपर्यंत शाहिराच्या माध्यमातून ज्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला असे सन्माननीय शाहीर तुषारजी पंधरे यांना विनंती करतोय आपल्या वाणीतून आपल्या कलाकारांना शुभेच्छा द्यायच्या आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. आज टीम सचिन चाहते परिवार मुंबई ग्रामीण औरंगी भारूड या निमित्तानं या ग्रुपच्या कलाकारांचा गुणगौरव सोहळा या व्यासपीठावर विराजमान माझे शीघ्र कवी गुरुवर्य वासुवाणी मुगळे यांचे मूळ गादी बाबूरंगेले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे पट्ट शिष्य माझे वडील लोकशाहीर मधुकर पंधरे तसेच वासुवांचे वारसदार आम्ही ज्यांना मानतो आमच्या घराण्याचे अध्यक्ष वासुवांचे नातू आनंदजी मुगळे तसेच या शाहीर तुषार पंधरेला मुंबईच्या रंगमंचावर नावारूपाला आणण्याचं काम ज्यांनी 1900 माझ्या माहितीनुसार 97-98 ला माझी कॅसेट पहिली बाजारामध्ये आणणारे माझ्या घराण्यातील एक सुप्रसिद्ध शाहीर सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते अशा अनेक भूमिकेतून पाडत आपली लोककला आपली जी काही आपली टॅलेंट आहे ती जपण्याचं काम केलंय ते म्हणजे आमचे झराजीबी आणि गंगारामजी गोताड साहेब तसेच तुमचा आमचा सर्वांचा आवडता जसा सचिन तेंडुलकर तसा आमचा हा सचिन तेंडुलकर म्हणजे सचिन धोमर. या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानेन. आणखी आमचे खास दीपकजी कारकर साहेब या लोककलेला कशा पद्धतीनं नेलं पाहिजे एक विचारिक त्या माणसाकडे आहे आणि खरोखरच पाणबोडी देवी कलामंच एवढा तगडा आणि ती ताकद आहे या मंचामध्ये ती आज सध्या तरी कोणाकडे नाहीये आणि ती त्यांच्याकडे आहे. ती त्यांच्याकडे माणसं कमवण्याची ताकद आहे. त्यांची टीम खूप अतिशय सुंदर काम करते म्हणून दीपकजी कारकर साहेब या ठिकाणी हजर आहेत. त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो. त्यांच्या या ठिकाणी तुम्ही सन्मान केलाय त्याबद्दल आभार मानतो. या ठिकाणी माझे वडील शाहीर म्हणून या नात्यानं सचिनजी आणि माझा ज्या शिष्य परिवारामधील आमचे गुरुवर्य आहे घरचे माझे वडील आहे परंतु म्हटले आमचे सिद्धेश विद्याकडे म्हटलं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा जयाचा त्रिलोकी झेंडा. वयाच्या माझ्यामध्ये 5व्या वर्षापासून बाबांचं बोट धरून कुठेही बाबा जाऊ देत पाठील लागायचो. मला यायचे तुमच्याबरोबर मला यायचंय तुमच्याबरोबर. शुद्ध शाकाहारी आहोत. दत्त संप्रदाय आमचा संप्रदाय आहे आणि या दादरमध्ये शिवाजी म्हणजे आपलं जे शिवसेना भवन आहे त्याच्या बाजूला आमच्या महाराजांचं पीठ आहे आणि त्या माध्यमातून या लोककलेचा रंग त्या लोककलेचा जो साथ चढविला आणि ती जी परंपरा जी संस्कृती मला लाभली. कारण माझे मोठे चुलते शंकर पंधरे माझे दुसरे चुलते शिवराज पंधरे जे गावी असतात शंकर पंधरे ते वारलेत आणि तिसरे माझे मधुकर पंधरे वडील आणि चौथे तुकाराम पंधरे असे 4 शाहीर असल्यामुळे मला ती कला अवगत झाली. ढोल ताशा वाजवण्याची कला सुद्धा अवगत झाली. या ठिकाणी
जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु मला एक अभिमान आहे, अभिमानच म्हणणार, कारण का जो मी शिष्य आम्ही आमच्या या वासुवाणी घराण्याच्या माध्यमातून सागरित केला तो म्हणजे आमचा सचिन धुमाळ. खरोखरच एक उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम कवी आणि कलेच्या प्रती आत्मीयता असताना, प्रेम असताना. कारण सातत्य राखायला, जर कलाकाराचं नाव मोठं राहिलं पाहिजे, कलाकाराचं नाव सातत्यानं राहिलं पाहिजे असेल तर सातत्य राखलं पाहिजे या कलेमध्ये. आणि खरोखरच या ठिकाणी जी टीम तुम्ही सचिन या ठिकाणी जी जमवली आहे, खरोखरच आज आमचे गाणेकर आहेत, बरेच वर्षी मी पाहतोय सुंदर काम करतात. आमचा गडशी आहे, गायक आहे, आमच्या रवी बेरेंचे प्रवीण हे चांगले चांगले गायक आहे. माझ्या सावंतवाडीतील शिष्य भावेश आधी ते गावी आहे, परंतु त्याचा बंधू आलाय. म्हणजे आमची कला ही सावंतवाडी ते महाबळेश्वर पर्यंत पोहोचलेली आहे. याचा श्रेय आमच्या वासुदेवांकडे, आमच्या या गुरुवर्यांचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आज गुणगौरव सोहळा आहे, कारण आपणच आपल्या मुलाची थाप म्हणजे शबासकीची थाप दिली पाहिजे. आज खरोखरच पांगेला जो भारूड झालं, अतिशय सुंदर झालं, त्यात काही वाद नाही. आणि रामाच्या पाठीमागे लक्ष्मणाचा भावाप्रमाणे साथ आहे, ती भावाची साथ आहे, मानलं पाहिजे. तो सुद्धा चांगला कलाकार आहे. आमचे भास्कर आगरे राधापूरचे कवी आहे, आमचा प्रशांत आहे, आमचं योगेश ओकटे. ओकटे म्हणजे पाच भाऊ की ओकटे म्हटल्यानंतर सगळ्यांची थरथर कापते प्रत्येक ठिकाणी, बरोबर. तुरेवाला असू दे, शक्तीतुरेत असू दे, नमन कलेत असू दे, मी त्यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम दिले. अभिमान आहे की अशा पद्धतीचे आमचे कलाकार या ठिकाणी सचिनच्या पाठीशी उभे आहेत. आमचे देवरूपचे झेपले सुद्धा या ठिकाणी जॉईन झाले, आनंद आहे. ही आमची जुन्या शाखा आहे. मला एकच सांगणं आहे की टीम टिकवणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातात आहे. कारण बघा, माणसाला गर्व आहे, अभिमान आहे, पण नम्रता कुठे दाखवली पाहिजे, कुठे बोललं पाहिजे आणि कलाकाराला सांभाळून घेतलं पाहिजे, तरच ती टीम टिकते. याचं जिवंत उदाहरण एक आणखी सांगेन, कांसे ग्रुप माझा. कांसेने बरेच वर्ष, या 25 वर्ष या क्षेत्रात काम केलंय. ठाणेकरांना त्याचा अनुभव आहे. आमच्या धनाजी वीरांनी सुद्धा बरेच कार्यक्रम केलेत, बरीच नाटकं केलेली आहेत, अभिनेता म्हणून सिरियलमध्ये सुद्धा एक काम केलेलं आहे. परंतु ते टिकून ठेवण्याचं काम तुमच्या आमच्या बोलण्यावरून आहे. आणि म्हणून माझी एक इच्छा आहे, आज गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांनी जशी एक मूठ बांधली आहे त्याच पद्धतीने अशीच राहावं, अशीच आपल्या सचिन टीम चाहते परिवाराला आशीर्वाद लाभो, सुंदर सुंदर कला या ठिकाणी सादर करण्यासाठी बळ देऊ. दीपकजी जानकर साहेबांसारखी मंडळी जर तुमच्या पाठीशी असेल तर कार्यक्रम कुठेच फ्लॉप होणार नाही. आमचे डिंगडकर नवीन शाहीर आहेत, पण तो खूप अभ्यासक आहे, बघितलं त्यांचं नमन. असे वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकार आज या ठिकाणी आहेत. हा आनंद आम्हाला आहे. आमचे गंगारामजी गोताडे अनुभवी या नमन कले क्षेत्रातील अनुभव आहे. मेकअपमॅन हे त्यांचा वेगळा भाग आहे, परंतु लेखक आहे, दिग्दर्शक आहे. आमचे धराजी विरुद्ध लेखक दिग्दर्शक आहेत. अशी मंडळी तुमच्यासाठी आहे की खरोखरच चांगल्या पद्धतीचं आपण काम करू आणि असंच नाव या मुंबई नगरीमध्ये, कोकणभर आपण तेवत ठेवू आणि तेवत ठेवाल अशी मी आशा बाळगतो. जास्त वेळ बोलत नाही. आणि खरोखरच आमचे सचिनजी पांगळे, शिवरायांची भूमिका बघितल्यावर खरोखर शिवराय आठवले त्यावेळी. खरोखर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मी नमस्कार करतो. आमचे दादासाहेब हेमंत आज लाईव्ह शूटिंग करत आहेत. माझं परशुरामाची भूमी गाण्याचे लेखक आहेत सचिन, आणि गाजलं गाणं त्यांनी त्याच वेळी सांगितलं, हे गाणं बुवा तुमचं गाजलं आहे. परशुरामाची भूमी स्वर्ग नगरी आहे, सोन्याची खान माझी रत्नागिरी. असे या लेखकाकडनं एक काव्य रचना आली आणि आज तुषार पत्रिका सुद्धा नावारूपाला आणण्याचं काम सचिनने केलं. आम्हाला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. आज चांगला झेंडा आमच्या वासुवाणी घराण्याचा शिवाजी मंदिरमध्ये झळकलेला आहे. असे अनेक आपल्याकडे हिरे आहेत. आमचा प्रवीण खोले अतिशय विचारित माणूस. आमचा सागर आज नाव आहे, नाव घेण्यासारखे भरपूर आहेत. आमचे पाष्टे आहेत, ते सचिन बरोबर भावाप्रमाणे आहेत. ही सगळी वाढीची मंडळी आहेत आणि खास करून त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. त्या संकटातून सचिनला बाहेर काढले. खरोखरच माझ्या मिसेसने
सुद्धा म्हणजे मिशन माझी पॅथॉलॉजिस्ट आहे. या माध्यमातून आज तो वाचलाय आणि हे सगळं बळ गुरुकृपेमुळे आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आहे. म्हणजे आई वडिलांना प्रणाम करतो आणि या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही. मी थांबतो. आपण आमचा सन्मान केला आणि अशाच पद्धतीनं आपण एकत्र राहायला पाहिजे आणि आपली सचिन टीमची ही बहुरंगी वाढवून नमन कला आहे ती उत्तरोत्तर प्रगती करत राहू हीच ठिकाणी या नटेश्वराच्या मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरंच मावळींच्या या गोड वाणीतून देखील आपण ऐकलं की खऱ्या अर्थाने एखादं जर आपल्या पाठीशी मार्गदर्शन असेल तर आपण यशस्वी होतो. त्याचा काही मात्र शंका नाही आहे. कारण त्यांच्या वडिलांचा हात त्यांनी धरल्यानंतर त्यांनी कलेवरती जे वर्चस्व गाजवलं. कारण मित्रांनो जर आपण पाहिलं तरी मी परवाच्या दिवशी त्यांचा स्टेटस बघितला होता की 30 वर्ष झाली. आपल्या वयाची अवघी 30 वर्ष या माणसाने कलेसाठी दिली. जर आपण पाहिलं तर वयाची 30 वर्ष आपण कलेसाठी दिल्यानंतर वयाची 18 वर्ष आपण देतो शिक्षणासाठी आणि ती प्लस 30 वर्ष जर आपण पाहिलं तर वयाची 48 वर्ष आपण कलेची सेवा आणि समाजाची सेवा करण्यासाठी दिली. म्हणजे अजून काय सुख हवं आपल्याला, अजून काय हवं. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वांचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभतंय, त्यांच्या छायेमध्ये आपण वाढतोय, याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. मित्रांनो पुन्हा एकदा या मनोगतानंतर मी पुन्हा एकदा सन्मान सोहळ्याच्या दिशेने जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सन्मान होईल. मी या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय श्री गणेशजी मांडवे यांचा देखील सन्मान होईल. सन्मान असेल योगेशजी घाणेकर यांचा देखील सन्मान होईल. कारण मित्रांनो आपल्या कलाकारांना ज्यांनी सजवण्याचं काम केलं ते अर्थात योगेशजी घाणेकर यांचा सन्मान होतोय. कारण मित्रांनो त्यांची जी मेकअप करण्याची शैली असेल, कारण जर आपण पाहिलं तर आपली मुलं झीट मुली वाटत होत्या, पूर्णपणे गवळणी वाटत होत्या. त्यांचं पूर्ण श्रेय जातं योगेशजी घाणेकर सर यांना. कारण त्यामागची लागणारी मेहनत आणि कलाकारांना सजवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्या पर्यटकांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायचं. तसेच यानंतर असेल गणेशजी पुजारी साहेब यांनी देखील चांगल्या प्रकारचं योगेशजी घाणेकर स्वीकारली. त्यांनी सुद्धा एक मोलाचं सहकार्य केलं मित्रांनो आपल्याला नटून ठटून करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्या कलाकारांना छाप उठवण्यासाठी. तसेच यानंतरचा शुभ सन्मान असेल सन्माननीय श्री गंगाराम गोटार साहेब यांचा देखील होईल. कारण मित्रांनो त्यांनी रंगभूषा अर्थात जर आपण पाहिलं तर कलाकारांना नटवण्यासाठी यांचा सुद्धा एक मुलाचा भाग आहे. स्वतः एक चांगले दिग्दर्शक आहेत, अर्थात लेखक सुद्धा आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी मधुकर बाबा पंढरी यांना विनंती करतो आता शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्मानाचं स्वरूप असते प्रेमाचं प्रतीक असणारा गुलदस्ता. आणि जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची आठवण ह्या गौरव सोहळ्याची आठवण म्हणून आपल्याला सन्मान केला जातो. आणि कलाकारांना सजवण्यासाठी मेकअपचं ज्यांनी पूर्णपणे काम पार पाडलं ते अर्थात गंगाराम गोटार साहेब यांचा सन्मान होतोय. त्यानंतरचा पुरुष सन्मान असेल कुमार दीपकजी काबलकर हे देखील नाही. यानंतरचा पुरुष सन्मान असेल सन्माननीय श्री स्वप्नीलजी धुमक. मित्रांनो आता जर पंढरी सरांनी सांगितलं की रामाच्या मागे जसा लक्ष्मणाची साथ होती ना तशीच सचिन दादाच्या मागे स्वप्नील दादाची साथ आहे. त्याचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी आनंद सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा. धन्यवाद. मी पुन्हा एकदा आनंद सरला विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मित्रांनो जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा उत्सव हा सोहळा देखील रंगतोय आणि प्रत्येकाचं मनोगत देखील आपण ऐकतोय, प्रत्येकाचा सन्मान होतोय. आणि मित्रांनो प्रत्येक कलाकाराचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. कारण त्याने दिलेल्या योगदानाचा, त्याने केलेल्या प्रयत्नांचा आणि त्याने केलेल्या मेहनतीचा मित्रांनो ह्या ठिकाणी सन्मान होतोय. मी आपला कोणत्याही प्रकारचा वेळ घेत नाहीये. मित्रांनो मी मोजक्या भाषेत त्या माणसाचं वर्णन करायला गेलं तर बोलके करण्यासाठी शब्द तुमचे, बोलके करण्यासाठी शब्द तुमचे आम्ही सज्ज झालो.
बोलके करण्यासाठी शब्द तुमचे आम्ही सज्ज झालो, ऐकावे बोल तुमचे आणि सेवा सदनात धन्य आम्ही झालो. मी पुन्हा एकदा हे सेवा सदन धन्य करण्यासाठी मी व्यासपीठावरती मनोगत मांडण्यासाठी विनंती करतोय. आमच्या ज्यांनी मी मगाशी सांगितलं होतं, ज्यांना मी प्रेरणास्थानी मानतो, असे सर्वांनी दीपकजी कारकर साहेब यांच्या वाणीतून आपल्याला एक चांगला मुलाचं मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. सुस्वागत. रंगदेवतेला स्मरून श्री गणराया, त्याचप्रमाणे उद्या महाराष्ट्राचा आराध्यदैवत गणराजा श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाच्या मेरुमणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अनेक समाज सुधारक ज्यांच्या क्रांतीने आपल्या विचारात क्रांती झाली आणि आज तुम्ही आम्ही सगळे असा एक क्रांतीमय बदल घडवून आणला आणि खऱ्या अर्थाने या सोहळ्याचे आपण तुम्ही सगळेजण साक्षीदार झालात. असा हा आजचा एक दैदिप्यमान सोहळा. अर्थातच टीम सचिनच्या आपले परिवार ग्रामीण आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कलाकारांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. दरम्यान व्यासपीठावरती सगळीच ज्येष्ठ मंडळी आवर्जून नामोल्लेख करेल, ज्यांनी ही कलगीतुरा आणि शाहिरी आजवर आजतागायत जपली असे महाराष्ट्राचे लोकश्रेष्ठ आदरणीय मधुकर बाबा पंढरे. त्याचप्रमाणे या कलगीतुरा कलेतील एक नावाजलेलं घराणे बाबू रंगले घराणे, या रंगालीचं वारसा आनंदाना मुगले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय परिषद आणि रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष शहर धनाजी गिरमावली. त्याचप्रमाणे आपल्या वडिलांचा वारसा अविरतपणे जोपासणारा आजतागायत या लोककलेची सेवा ज्यांनी केलेली आहे असं तुम्हाला सगळ्यांचं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, पहाडी आवाज शाहीर तुषारजी बुवा पंधरे. आणि मित्रांनो, ह्या कलाकारांना रंगवण्यात त्यांची अनेक वर्ष या रंगभूमीशी नाळ जोडलेली आहे. स्वतः एक उत्तम नाट्य दिग्दर्शक आहेत मित्रांनो आणि एक उत्तम असे रंगभूषाकार आदरणीय गोतार माऊली. आणि या आजच्या कार्यक्रमाचे सर्व अर्थातच सचिन धुमक पावली या सगळ्यांना या ठिकाणी दंडवत करून मी माझं थोडंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. कारण आज मी वेळाच्या एका मोठी स्पर्धा चालू त्या ठिकाणी, त्या स्पर्धेत देखील म्हटलं की मुंबईसारख्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना वेळेला फार अनन्यसाधारण महत्त्व असतं. म्हणून थोडक्यात आणि चांगलं मनोरंजन करण्याचा किंवा आपल्यासमोर मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घेऊ शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास अर्थातच पांगेरा. आणि मित्रांनो, त्यांच्या लेखणीतून पांगेरा ही नाट्यकृती अवगत झाली आणि आपण मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मास्टर दयानाथ मंगेशकर नाट्यगृह या नाट्यगृहासारख्या ठिकाणी आपण मोठ्या हाऊसफुल गरजेने हा पांगेरा आपण हाऊसफुल केला. उद्या सुद्धा सगळ्या कलावंतांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत करेल. मित्रांनो, मी पाहिलंय या भारुडाची निर्मिती होण्यापासून तर मी म्हणेन आजच्या कार्यक्रमाची सांगता असेल म्हणजे आपण एक ठरवलेली संकल्पना पूर्णत्वास घेतोय. अर्थातच एक मनी जोपासलेलं स्वप्न आता आपलं सत्यात उतरलंय आणि या उतरल्यानंतर तिथल्या भिंतीनं ज्या कलाकारांनी या भारुडाला आपलं सर्वस्व अर्पण केलं अशा कलाकारांचा या ठिकाणी आपण गौरव सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आणि मी सुरुवातीपासून अगदी आजच्या या शेवटच्या क्षणापर्यंत या भारुडाचा साक्षीदार आहे. मी पाहिले असेल तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतात जेव्हा आपण या भारूडची निर्मिती केली. तुम्हाला या भारूडची निर्मिती करत असताना त्यातल्या अटी त्रुटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आपण त्या कार्यक्रमात पाहिलं तर शाहीर सचिनजी धुमक यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता, मग सगळ्यांना कल्पना असेल. आणि आपण प्रत्येक कलाकार म्हणजे त्याच्या पाठीशी एक दुःख असतं आणि या दुःखातून सावरत जेव्हा मित्रांनो हा एक हिमालय असा उभा होतो, ही एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना कौतुकास्पद आहे. तुम्हाला कल्पना असेल शाहीर माऊलीच्या बाबतीत एक दुःखद असा प्रसंग घडला, परंतु तुम्हाला सगळ्यांचा आशिष त्यांच्या पाठीशी आहे. त्यांची असणारी ह्या रंगभूमीसाठी तळमळ आणि ज्या माध्यमातून माऊली चांगल्या प्रखरतेने उभे राहिले आणि आज ही कलाकारांची सेवा करते. त्यांच्या माध्यमातून अनेक शिष्यमंडळीचा पसारा निर्माण होतोय. एकदा पुढे सचिन धुमकारसाठी एकदा जोरदार काय होतो. जास्त वेळ झाला या ठिकाणी माझ्या पांढुरी कला मंचाचा सन्मान झाला. मला माहिती आहे एखादं मंडळ जर टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी सहानुभूती लागते, एक नम्रपणा मनात लागतो. एका 30-40 पोरांना एकजूट करणं, त्यांना एकत्रित ठेवणं मी कायमच मनाशी बाळगतो. आणि म्हणून आज पांढुरी कला मंच आतापर्यंत पंढरी बुवांनी सांगितलं की अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. मी निश्चितपणे आज 7 वर्ष झाली, पुढे मला माहीत नाही, परंतु हे मंडळ चांगल्या पद्धतीनं टिकवण्याचा माझा प्रयत्न असेल.
या भारूडमधील असंख्य कलाकार, परंतु आवर्जून नामोल्लेख करत ते आमचे माझे मित्र आणि ज्या माध्यमातून ह्या भारूडमध्ये समाविष्ट झाले ते आमचे नृत्याची गुजरी अर्थातच युवराजदादा जोशी. खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या वडिलांना आपण श्रद्धांजली वाहिली. अतिशय चांगला उपक्रम घेतला. त्या दुःखानं दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं आणि हे दुःख सावरत सावरत प्रत्येक कलाकार हा मोठा होत असतो. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आजचा हा कौतुक सोहळा पाहून खूप भारावून जाते. आज प्रत्येक कलाकाराचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मित्रांनो बघा, पैशाची किंमत ही जास्त नसते, परंतु ही तुम्हाला आजची मिळणार हे फूल आयुष्यात तुमच्या कायम तुम्हाला प्रेरित करणार आहे. म्हणून आजचा हा सन्मान तुम्हाला सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी असा सन्मान जाणार आहे. पुणे शहरात इथल्या सर्व कलावंत मंडळींचे मी प्रत्येकाचा या ठिकाणी दाखवलेली करणार नाही, परंतु तुम्ही सगळ्यांनी ह्या कलेमध्ये सुंदर कामगिरी केली आणि खऱ्या अर्थानं आपलं भारूड चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालं. तर ज्यामध्ये सर्व खऱ्या अर्थानं मी म्हणेन ते योगेशदादा व्यक्ती एक चांगला नृत्य दिग्दर्शक त्यांच्या माध्यमातून अगदी स्त्रियांना लाजवेल असं आपण नृत्य गवळणीचं पाहिलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या व्यक्तीला या ठिकाणी मी सलाम करेन. जास्त बोलणार नाही, परंतु यदा यदा भोगस्य ग्लानिद भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य महात्म्यानं सुजाम्यानं अतिशय चिरंजीव अशा देणारा श्लोक आहे. अंधार नाहीसा होईल पुन्हा प्रकाश येईल अशी ही भगवंताने दिलेली आहे. मी पुरुष माझ्या या पानगुडी कलावंतांच्या वतीनं या सर्व मान्यवरांच्या वतीनं तुम्हाला सगळ्या कलावंतांना या ठिकाणी खरोखरच लाखलाख शुभेच्छा देतो. आपली सांस्कृतिक क्षेत्रातली वाटचाल अशीच सातत्यानं यशस्वी होवो, भरारी घेऊ अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्दांचं बोलवत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत. नक्कीच धन्यवाद दीपक खारकर सर. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा शुभ सन्मान सोहळ्याकडे वळतोय. कारण मित्रांनो ते सन्माननीय दीपकदादा कारकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल ही विनंती करतोय. आपला देखील या ठिकाणी गौरव होतोय, तर तो गौरव स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय धीर साहेब यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे.